भारतीय शेअर बाजारासाठी बजेट हा अत्यंत महत्वाचा व निर्णायक दिवस आहे आणि तो होणार आहे 1 तारखेला 1 फेब्रुवारीला. निर्मला सीताराम आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीताराम हे बजेट पेश करणार आहेत. आणि ह्या बजेटमध्ये जर काही सरकारच्या पॉलिसी चेंज झाल्या तर भारतीय शेअर बाजारामध्ये बरेच चढउतार पाहायला मिळणार आहेत. पॉलिसीमध्ये काय असणार आहे की टॅक्स रिलीफ मिळणार की नाही, इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी घटणार की वाढणार, त्याचबरोबर जीएसटीच्या पॉलिसीज, अशा बऱ्याच पॉलिसीचा फरक कंपन्यांवरती पडत असतो व कंपन्यांच्या फायद्यावरती पडत असतो. त्यामुळे कंपन्यांमध्ये चढ उतार होत असतो, शेअर बाजारामध्ये आपल्याला तो दिसून येतो. जर का बजेटमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर शेअर बाजार एक उसळी घेऊ शकतो आणि समजा जर काही निगेटिव्ह गोष्टी आल्या तर शेअर बाजारामध्ये आणखीन करेक्शन होऊ शकतं. गेल्या 4 महिन्यामध्ये शेअर बाजारामध्ये जोरदार करेक्शन सुरू आहे. निफ्टीमध्ये आपण जर बघितलं तर 23,500-600 लेवल आता सुरू आहे. आता चार्टवरती आपण पाहायचं आहे की निफ्टीमध्ये काय लेवल येऊ शकते. उसळी घेतली तरी कुठं पण घेऊ शकतो आणि सपोर्ट घेतला तर कुठं पण घेऊ शकतो. निफ्टीचा जर चार्ट पाहिला तर आपण एक टाकलेले आहे, एक चॅनल टाकलेले आहे. यामध्ये या चॅनलला आपण सपोर्ट लेवलला एक 3 एरोज टाकलेले आहेत. प्रत्येक वेळी निफ्टी त्या ठिकाणी येते, नवीन हायजवर जाते, त्या ठिकाणी येते, नवीन हायजवर जाते. आता जर निफ्टी त्या ठिकाणी यायचं म्हटलं तर आपल्याला 22,500 पर्यंत निफ्टी यायला काहीच हरकत नाही. जर 22,500 पर्यंत निफ्टी आली तर आपल्याला एक खरेदीसाठी एक उत्तम संधी असेल, कारण तिथून बाजार एक नवीन हायजवर जाण्याची शक्यता असतो. तसं जर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये थोडा चार्ट मला खराब वाटतो, कारण बँक निफ्टीमध्ये एक हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ब्रेकडाऊन झालाय. कदाचित तो रिटेस्ट 50,000च्या वरती पण जाईल आणि तिथून जर परत करेक्ट आला तर बँक निफ्टी 46,500 पण येण्याची शक्यता आहे. आणि निफ्टीमध्ये जर अडथळा म्हटला तर 24,000 हा एक अडथळा दिसून येतो. म्हणजे निफ्टीची रेंज ठरलेली आहे ती वरती 24,000 आणि खाली 22,500. बँक निफ्टीमध्ये जी ठरलेली आहे ती वरती असेल ती 50,000 50,500, ते खाली असेल ती 46,500. ह्या दोन रेंजमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जोरदार ट्रेड करण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. या सगळ्या मार्केटच्या चढ उतारामध्ये आपल्याला काही चांगले शेअर्स या ठिकाणी गोळा करायचे आहेत. काही ब्रेकआउट आलेले असतील, काही ब्रेकआउट येणार असतील, काही सपोर्टला येणार असतील, तर असे 4 शेअर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्यामधले पहिला शेअर म्हणजे सर्फ, SRF. ह्या शेअरची खासियत म्हणजे काय की हा शेअर 3 वर्षाला कन्सॉलिडेशन मध्ये होता. म्हणजे वरती रेंज होती 2800 आणि खाली होती 2,000. ह्या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट हे शेअर्सनं केलेला आहे. चला चार्टवरती पाहू हा कसा दिसतो. ह्या शेअर्सचं जर बघितलं तर ह्या शेअर्सनं एक मोठी रॅली केली. ही रॅली 2020 पासून ते 2022 पर्यंत कंटिन्युअस रॅली गेली. 500चा शेअर 2,500 पर्यंत गेला. त्यानंतर 2022 पासून 2024 एंड पर्यंत हा शेअर एक कन्सॉल्टेशन झोन मध्ये राहिला. म्हणजे वरती रेंज होती ती 2800 आणि खाली होती ती 2,000. ह्या रेंजचा त्याला ब्रेकआउट काढलेला आहे व तो 2800च्या वरती बंद झालेला आहे. म्हणजे ह्या शेअर्समध्ये चांगली तेजी होणार आहे आणि हा शेअर इथून 5,000 रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एवढा मोठा ब्रेकआउट मिळालेला आहे. हा केमिकल सेक्टर मधला शेअर आहे आणि केमिकल सेक्टर मधला एक मोठा शेअर आहे. त्यामुळे केमिकल सेक्टरच्या शेअर्स मध्ये चांगली ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही केमिकल सेक्टरचे आणि कुठले शेअर्स आहेत असे चेक करू शकता कुठल्याला ब्रेकआउट येतो. त्यातला एक मिळाला आपल्याला सर्फ. दुसरा शेअर म्हणजे फायनान्स कंपनी मधला आहे आणि तो लीडर आहे. त्याचं नाव आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स जर बघितला तर तुम्ही एक ट्रायंगल ब्रेकआउट येत आहे आणि त्याचा ब्रेकआउट होत आहे तो 8,200 वरती. चार्टवरती आपण पाहू तो कसा दिसतो. तो बजाज फायनान्स जर बघितला तर 2020 पासून ते 2025 पर्यंत एक ट्रायंगल रेंज मध्ये खेळायला तुम्हाला ट्रायंगल मार्क केलेला दिसतो. आणि ज्यावेळी तो वरचा अडथळा 8,200च्या वरती बंद होईल त्यावेळी बजाज फायनान्स मध्ये देखील एक जोरदार रॅली येण्याची शक्यता आहे. कित्येक वर्षांतर हा पॅटर्न तयार झालेला आहे. जसा सर्फ मध्ये झाला तसा बजाज फायनान्स मध्ये होत आहे. बजाज फायनान्स जर 8,200 क्रॉस केला तर बजाज फायनान्स तुम्हाला 12,000 पण काढताना दिसेल. तर बजाज फायनान्स कडे तुम्ही लक्ष ठेवा. तिसरा शेअर आहे तो आयटी सेक्टर मधला शेअर आहे. सगळ्यात लीडर आहे. त्याचं नाव आहे इन्फोसिस. इन्फोसिस सध्या एक करेक्शन मध्ये आहे. इन्फोसिस एक साइडवेज रेंज मध्ये आहे. इन्फोसिस सेंटर पॉइंटला खेळत आहे. म्हणजे वरचा रेजिस्टन्स जो आहे तो 2,000 आहे आणि खालचा सपोर्ट जो आहे 1,700 आहे. तर चार्ट वरती बघू हा रेंज मध्ये कसा प्ले करतो तो. इन्फोसिस हा चार्ट बघितला तर 1,700ला प्रत्येक या ठिकाणी सपोर्ट घेतलेला तुम्हाला मार्क केलेला दिसतो बघा. आणि वरती जो अडथळा आहे तो 2,000 रुपयाला अडथळा आहे. इन्फोसिस आता 1,880च्या दरम्यान खेळत आहे. म्हणजे गॅपडाऊन ओपन होऊन तो खाली सस्टेन झालेला आहे. इन्फोसिसने जर ह्या लेवल पासून खाली आला तर इन्फोसिस 1,700 लेवल जी असेल ती बाईंगसाठी चांगली असेल. म्हणजे करेक्शन मध्ये जर तुम्हाला इन्फोसिस 1,700च्या दरम्यान भेटला
तर इन्फोसिसमध्ये तुम्ही खरेदी करा. 2000च्या वरती त्याचा एक मेजर ब्रेकआउट असेल, पण व्हॅल्यू बाईंग जी असेल ती 1700 रुपये किंवा 1750 आसपास इन्फोसिसमध्ये एक चांगली खरेदी तुम्हाला दिसून येईल. आपला चौथा जो शेअर आहे तो बँकिंग सेक्टरचा लीडर आहे. तो पळाला तर बँक निफ्टी पळते, तो थांबला तर बँक निफ्टी झोपते. त्या शेअरचं नाव आहे एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँक जर बघितला तर चार्टवरती तुम्हाला एक रेंज दिसत असेल. या ठिकाणी एचडीएफसी बँक आपण मार्क केले एरोज. तर या चॅनलमध्ये खेळत आहे. एचडीएफसी बँक जर घेण्याची लेवल असेल तर ती 1500 रुपये असेल. म्हणजे 1500 रुपयाला एक व्हॅल्यू बाईंग म्हणून तुम्हाला एचडीएफसी बँकेत इन्व्हेस्टमेंट करता येईल. आणि रेजिस्टन्स जो आहे त्याचा अडथळा जो आहे तो 1900च्या वरती. म्हणजे सध्या असं व्हॅल्यू बँकिंग जर शेअर बघितला तर एचडीएफसी बँक हा व्हॅल्यू बँक दिसते आपल्याला. तर एचडीएफसी बँकमध्ये तुम्ही 1500च्या लेवलला खरेदी करू शकता. तर आपण पहिले 4 शेअर्स. पहिला बघितला एसआरएफ जो ब्रेकआउट झालेला आहे त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. दुसरा आहे तो बजाज फायनान्स. तिसरा आहे तो इन्फोसिस. इन्फोसिस सेंटर पॉइंटला खेळत आहे. 1700 रुपयाच्या आसपास जर इन्फोसिस भेटला तर 1700च्या ठिकाणी तुम्ही इन्फोसिसमध्ये खरेदी करा. आणि चौथा आहे तो एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँकमध्ये तुम्हाला 1500चे लेवल चांगले आहे. पण ओव्हरऑल बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये करेक्शन होणं असं दिसतंय. जर बँक निफ्टीमध्ये करेक्शन झालं तर ते एचडीएफसी बँकेमुळेच होईल असं दिसतंय. तर एचडीएफसी बँकेमुळे करेक्शन झालं तर 1500च्या लेवलला ते घ्यायला काहीच हरकत नाही. मागील आठवड्यामध्ये आपण एक गोल्डचा व्हिडिओ टाकलेला की गोल्ड त्यावेळी 80,000 वरती होतं आणि गोल्ड इथून एक 90,000 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली होती. एक आठवड्यामध्ये गोल्डमध्ये एक चांगली वाढ झाली आहे. गोल्ड 80चा 82 गेलेला आहे व गोल्ड त्याप्रमाणे जात आहे. हे फक्त आपण चार्टद्वारे सांगतो. तसेच हे जे 4 कंपन्यांबद्दल मी बोललेलो आहे हे देखील चार्ट थ्रूच बोललेलो आहे. म्हणजे मला जे वाटते ते मी शेअर केलेले आहेत. पण तुम्ही कुठली इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी कन्सल्ट करून मगच इन्व्हेस्टमेंट करा. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या शेअर बाजारामध्ये करेक्शन होत आहे, समजा उद्या बजेटमध्ये तुम्हाला जर मार्केट खाली येताना दिसलं तर तुमची एसआयपी आणि एसडब्ल्यूपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची हीच ती योग्य संधी आहे की जिथं तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल. तर तुम्ही नक्की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा व तुमच्या पोर्टफोलिओला एक बूस्टर डोस द्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेली 20 वर्ष झालं मी रॅलिगर सिक्युरिटीमध्ये एक सब ब्रोकर म्हणून काम करतो. ह्या 20 वर्षामध्ये मिरज सारख्या शहरातून आपण नॅशनल विनर झालाय ब्रोकिंग रेव्हेन्यू. म्हणजे की आपण ह्यामध्ये एक उंची गाठलेली आहे. हे सगळं माझ्या सहकाऱ्यांमुळे आणि माझ्या क्लायंट्समुळे शक्य झालेलं आहे. तर असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू दे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.